औरंगजेबाची भलावण करणं, अशा औरंगजेबाची कबर या पवित्र भूमीवर असणं योग्य आहे का? अरे ज्याने आमच्या शत्रुराजांना इतका अत्याचार केले, तो औरंगजेब आमच्यासाठी कधीतरी या ठिकाणी या मातीमध्ये त्याला गाडता इतका पवित्र असू शकतो का? म्हणून आज आम्ही या ठिकाणी सारे जण जमलेलो आहोत की औरंगजेबाच्या त्या खडग्यावर 77 किल्ल्यांवर आमच्याकडे सूची आहे, आमच्याकडे यादी आहे. 77 किल्ल्यांवर या औरंगजेबाच्या औलादींनी, या जिहाद्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर केवळ औरंगजेबाची कबर नाही, तर हे 77 किल्ल्यांवरचं सुद्धा अतिक्रमण आणि त्यांचा बाप असलेल्या औरंगजेबाची कबर येणाऱ्या काळात उघडून फेकून दिलीच पाहिजे. आणि जर हे काम संवैधानिक मार्गाने होणार नसेल, विश्व हिंदू परिषद बजरंग या कामासाठी कटिबद्ध आहे. मित्रांनो, हे विसरू नका की 6 डिसेंबर 1992 आमच्या भारताच्या कपाळावरचा, भारत मातेच्या कपाळावरचं ताळी, ते कालिमा आम्ही पुसून टाकला आणि त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामाचं मंदिर मोठ्या या महाराष्ट्राच्या मातीत, या महाराष्ट्राने औरंगजेबाला काढून टाकलं. पण त्या औरंगजेबाचा वैचारिक वारसा चालवणारी काही औरंगजेबाची पिलावळ दुर्दैवानं आज सुद्धा या देशामध्ये जिवंत आहे. का भलावण केली जाते त्या औरंगजेबाची? का त्याचं उदात्तीकरण केलं जातंय? का त्याच्या खडग्यावर इतके मोठमोठे दर्गे उभारले जातात अनधिकृतपणे? आणि का त्या दर्ग्यावर माथा टेकण्यासाठी लिब्रांडू गँग ही त्या ठिकाणी जाते आणि औरंगजेबाचे गुणगान गोडवे गाते? हा खरं तर पडणारा मोठा प्रश्न आहे.